जिल्ह्यामध्ये त्यांचा एकही विधानसभेचा आमदार नाही आहे. 10च्या 10 आमदार युतीचे आहेत. राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे, काँग्रेसचे एकही मंत्री नाही आहेत. केंद्रामध्ये तर काही प्रश्नच नाही, कारण मोदीजी त्या ठिकाणी आहे. त्यामुळे एवढ्या सगळ्या जर बाबी पूर्ण करायच्या असतील तर त्यासाठी भरीव निधीची आवश्यकता आहे, ते देऊ शकणार नाही, हे सर्व कोल्हापूरकर जाणतात. आणि त्याचबरोबर माझा दुसरा प्रश्न आहे की एवढं सगळं तुम्हाला आज करायचं आहे, तर 15 वर्ष महापालिकेची सत्ता तुमच्या हातामध्ये होती, यातलं तुम्ही एकही काम का करू शकला नाही? आज एकही शौचालय महिलांसाठी कोल्हापुरात तुम्ही 15 वर्षात बांधू शकला नाही, आणि आज तुम्ही लोकांना अशा पद्धतीचे स्वप्न दाखवता. आणि म्हणून मी सांगितले की हा काँग्रेसचा जाहीरनामा हा फसवा जाहीरनामा आहे. याचा दुसरा आणखीन एक पुरावा आहे. लोकसभेच्या वेळेस याच माजी पालकमंत्र्यांनी असाच एक इव्हेंट करून काँग्रेसचा जो लोकसभेचा जाहीरनामा प्रसिद्ध केला होता, त्यातलेच सगळे आयटम आता त्यांनी महापालिकेच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये वापरलेले आहेत. त्यामध्ये सुद्धा असंच आहे, सर्व नैसर्गिक साधने पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त केली जाईल, हवा प्रदूषण मुक्त केलं जाईल, स्वच्छता, आरोग्य, कचरा, महिला, पूर नियंत्रण, शेती, क्रीडा, रोजगार, हे सगळे जे त्यावेळी घोषित केलं होतं तेच आता पण त्यांनी घोषित केलेलं आहे. आणि माझा हाही तिसरा प्रश्न आहे की यातला हे जे तुम्ही काँग्रेसचे 4 पानी लोकसभेच्या वेळी जाहीरनामा प्रसिद्ध केला होता, त्यातलं कुठलं एक तरी तुम्ही कलम पूर्ण केला आहे का, करू शकला आहे का, किंवा करू शकणार आहात का, याचंही उत्तर त्यांनी समाजाला आणि मीडियाला आवर्जून दिलं पाहिजे, अशी माझी भूमिका आहे. तर पाहता इव्हेंट करण्यामध्ये ते मास्टर आहेत. काल त्यांनी महिलांना KMT बस फ्री देणार म्हणून सांगितलं, परंतु तुम्ही विचार करा, KMTची अवस्था इतकी बिकट आहे की जवळजवळ 70 बसेस अजून सुद्धा नादुरुस्त आहेत. टायर घालायला पैसे नाहीत किंवा अन्य मेंटेनन्ससाठी पैसे नाहीत. तुमच्या लक्षात आहे का बघा, पूर्वी महाडिक साहेबांनी एकदा अशाच पद्धतीने बसेस बंद पडल्या होत्या आणि सर्व नगरसेवकांनी विनंती केली. महाडिक साहेबांनी 10 लाख रुपये देऊन टायर आणून गाठले होते आणि बस चालू झाली. त्याला बराच काळ गेला. आज तुम्ही तसं का करू शकला नाही? सगळ्या बसेस बंद अवस्थेत आहेत आणि तुम्ही महिलांना फ्री बस देणार म्हणून सांगता. काल ते एका बसमध्ये गेले, त्या बसमध्ये गेले, मुश्रीफ साहेब त्याच्यावर बोलतील आणि बसमध्ये मी सामान्यांच्या बरोबर प्रवास करतो असं दाखवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे ते राहुल गांधीच्या पावलावर पाऊल ठेवायला लागलेले.